प्रेमाने बोला धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। खरं तर आपला एक ग्रुप आहे, हे विश्वची माझे घर, आणि त्या ग्रुपवरती परमादरणीय महात्मा विशाल सुतारजी यांनी एक अवतारवाणीचा बंद पोस्ट केला, आणि तो बंद असा होता: कुणी धनाचा कुणी मनाचा कुणी तनाचा मान करी, दिले सर्व हे ज्या देवाने, त्याची कुणी ना ओळख करी, दिले सर्व हे ज्या देवाने, त्याची कुणी ना ओळख करी। आता या बंदाचं विश्लेषण करण्याआधी ओळख या शब्दाखाली अंडरलाईन करा, आणि ओळख म्हणजे नेमकं काय, किंवा ओळख असल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कसा फरक पडतो याचं तुम्हाला एक उदाहरण देईन की मी एक जणाला फोन लावत होतो, अचानक एक नंबर चुकला, रॉंग नंबर झाला, आणि समोरच्या अनोळखी व्यक्तीला तो फोन गेला। मी म्हटलं, नमस्कार, मी मच्छिंद्र महाराज सुतार अंबरनाथवरून बोलतोय, कीर्तनकार प्रबोधनकार। तेव्हा ते म्हटले की सॉरी, रॉंग नंबर। माझा नमस्कार सुद्धा त्यांनी एक्सेप्ट केला नाही, कारण ओळखच नाही आहे। स्पष्ट शब्दात रॉंग नंबर सांगितलं। आता मी एवढं ओळख सांगून जर ओळखत नाहीत तर ती त्यांची चूक नाही आहे, माझी चूक आहे, कारण मी चुकीच्या ठिकाणी नमस्कार घातला, कारण ओळखच नाही आहे। जिथे ओळख नाही आहे तिथे तुमचा नमस्कार एक्सेप्टच होणार नाही आहे। एवढंच नव्हे तर मी सहज गावी गेलो, त्यावेळेला शुक्रवारी आमच्या इथे खानापूरचा बाजार असतो, आणि त्या बाजारामध्ये फिरत असताना सहज गंमत म्हणून एका अनोळखी व्यक्तीला म्हटलं, नमस्कार पाहुणे। अहो, त्यांनी नमस्कार नाही केला। ते म्हटले की अहो, तुमची माझी ओळखच नाही आहे, तुम्ही कोण आहे मला माहितीही नाही आहे, आणि तुम्ही सरळ नमस्कार करताय। माझा नमस्कार एक्सेप्ट केला नाही। आणि विशेष गोष्ट अशी की 2-4 दिवसाने ज्यांना मी रॉंग नंबर लावला होता ना, फोन लावला होता ना, त्यांच्याच गावात मला कीर्तन मिळालं, आणि मी ते नाव सांगितलं होतं त्यांना की असा असा कीर्तनकार आहे। त्यांना ती गोष्ट आठवली की असा असा रॉंग नंबर आला होता, ते पण महाराज हेच होते वाटतं। म्हणून ते भेटायला आले, भेटले आणि म्हटले, महाराज, तुम्ही मला रॉंग नंबर म्हणून फोन केला होता ना, तो व्यक्ती मीच आहे, आणि योगायोगाने परमात्म्याने आपली भेट करून दिली। ते म्हटले, चहा प्यायला घरी चला। चहा प्यायला गेल्यानंतर ते म्हटले, बघा ना, भगवंताची कृपा, योगायोग किती आहे। काल मी तुमचा नमस्कार सुद्धा एक्सेप्ट केला नाही, आणि आज ओळख झाली, तर मला इच्छा झाली की तुम्हाला चहा प्यायला घरी न्यावं। सांगण्याचा भावार्थ असा की 2 दिवसापूर्वी ओळख नव्हती, तर माझा नमस्कार एक्सेप्ट न करणारा मनुष्य आज ओळख झाल्यानंतर चहा पाण्याला घरी नेतो, कारण माझा नमस्कारही एक्सेप्ट केला, आणि माझी दोस्ती मैत्री पाहुणचार पण एक्सेप्ट केला, माझी अरदास प्रार्थना पण एक्सेप्ट केली, कारण ओळख झाली। म्हणून समर्थ म्हणतात की आधी देवाशी ओळखावे, मग त्याशी अन्यान्य भावे भजावे, अखंडचे ध्यान धरावे सर्व उत्तमाचे। आम्ही ज्या देवाला अज्ञानामध्ये नमस्कार करतोय ना, जर साधारण व्यक्ती नमस्कार एक्सेप्ट करत नाही, जो ओळखीचा नाही, मग देव ओळखीचा नसताना नमस्कार कसा काय एक्सेप्ट करेल? कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न स्वतःला विचारा की बाबा, माझी आणि त्या ईश्वराची परमात्म्याची ओळख आहे का? मग मी आत्तापर्यंत आजपर्यंत आजोबा पंजोबांपासून अज्ञानामध्ये अंधारामध्ये नमस्कार करत चाललोय, पण त्याची माझी ओळखच नाही आहे, तो एक्सेप्ट करेल का? याचा कधीतरी विचार केलाय का?
कधीतरी याच्यावरती चिंतन केलंय का बाबांनो? म्हणून तो अवतारवाणीचा बंद सांगतोय, कुणी धनाचा, कुणी मनाचा, कुणी तनाचा मान करी. कुणी धनाचा म्हणजे काय? माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, माडी आहे, सगळं काय आहे, त्याचा गर्व करतो, अभिमान करतो, कारण त्याला माहित नाही आहे तन मन धन प्रभू की देन है, इसे प्रभू काही समजो. अहो, त्या ईश्वरानं तुम्हाला दिलेलं आहे. तुमचं शरीर सुद्धा नाही आहे तुमचं. माझं माझं उगाच म्हणशी काही नाही रे नरा तुझं, जिथल्या तिथं जाशी टाकून शरीर सुद्धा हे नाही तुझं. तरी सुद्धा मनुष्य धनाचा अभिमान करतो, गर्व करतो. म्हणून एक शायर म्हणतो की मत कर गुरूर अपने 4 दिन के ठाट पर, अरे मुट्ठी भी खाली रहेगी जब पहुंचोगे घाट पर. अहो, सिकंदरांचं उदाहरणच तुमच्या समोर आहे की एवढा मुलूक जिंकून शेवटी जाताना ताटीवरती हात खाली सोडायला सांगितले होते सिकंदरांनी, की मी जेव्हा ब्रह्मलीन होईन, हे जग सोडेन, तेव्हा माझी जेव्हा ताटी निघेल, आरती निघेल, तेव्हा माझे हात खाली सोडा, कारण जगाला कळलं पाहिजे एवढा मोठा राजा झाला, एवढं जग पराकांत केलं, तरी सुद्धा खाली हातानं जातोय. आणि म्हणून म्हटलंय कि मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंप दिया, क्या लागे है मेरा. मग कसला आलाय धनाचा माळ? पण हे समजत नाही, कारण मनुष्य अज्ञानामध्ये असतो. माझं माझं आणि कबाड ओझ याच्यात अडकलेला असतो. धड पडेपर्यंत धडपडत असतो, कारण सगळं काय माझं आहे त्याला वाटत असतं. कुणी धनाचा, कुणी मनाचा. मनाचा म्हणजे म्हणतात ना, माया मरे मन न मरे, मर मर गया शरीर, आशा तृष्णा न मरे, कहे गए संत कबीर. कोण मनाचा सुद्धा एवढा अहंकार करतो की मी असा आहे, मी तसा आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझी या विशेष व्यक्तीबरोबर ओळख आहे, त्या विशेष व्यक्तीबरोबर ओळख आहे. कुणी मनाचा, कुणी तनाचा मान करी. तनाचा म्हणजे अरे माझ्यासारखं शरीर कोणाचं नाही आहे, 6 पॅक बॉडी आहे, 4 गडी आले तर आडवे पाडील. परंतु त्याला हे माहीत नसतं की चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. त्याला हे माहीतच नसतं. तो एवढा अहंकारामध्ये असतो की 4 गडी आले तर आडवे पाडील. का? त्याला त्याच्या शक्तीवरती, तनावरती अभिमान असतो, गर्व असतो. पण त्याला हे माहिती नाही की जेव्हा त्याला 104 डिग्री सेल्सिअस ताप भरतो, ते 4 गडी आडवे पाडणार असतो ना, ते 4 जण त्याला उचलून दवाखान्यात खांद्यावरून नेत असतात. म्हणून तनाचा गर्व करू नका. हे कधी कळेल? कुणी धनाचा, कुणी मनाचा, कुणी तनाचा मान करी, दिले सर्व हे ज्या देवाने, ओळख त्याची कुणी न करी. म्हणून आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशन हे त्या परमात्म्याची ओळख करून देतात. म्हणून संत निरंकारी मिशनची ओळख सांगतानाच महात्मे सांगतात, संत निरंकारी मिशन काही कोणता पंथ नाही आहे, संत निरंकारी मिशन काही कोणता धर्म नाही आहे, तसेच संत निरंकारी मिशन काही कोणता संप्रदाय सुद्धा नाही आहे, तर संत निरंकारी मिशन एक आध्यात्मिक विचारधारा आहे. त्या विचारधारेद्वारे एका प्रभू परमात्म्याची, निर्गुण निराकाराची, जो अभेद आहे, अचेद आहे, अविनाशी आहे, रंग रूपाहून न्यारा आहे, ज्याला आदि मध्य अंत रहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं, अशा देवाची निर्गुण निराकाराची साक्षात ओळख करून देण्याचं महान कार्य आज संत निरंकारी मिशन करतं. तुम्ही ज्या देवाची आजपर्यंत पूजा अर्चा भक्ती करत होता, आजोबा पंजोबापासून तुमच्यापर्यंत, त्याच देवाला मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडं म्हणजे निर्गुण निराकाराकडं घेऊन जाणारं मिशन म्हणजे संत निरंकारी मिशन. अंधारातून प्रकाशाकडं नेणारं मिशन
म्हणजे संत निरंकारी मिशन. अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारं मिशन म्हणजेच संत निरंकारी मिशन. म्हणून जाता जाता एवढंच तुम्हाला सांगतो कि बाबा रे, क्या करने आए थे क्या कर बैठे, कहीं पे मंदिर तो कहीं पे मस्जिद बना बैठे, अरे हमसे तो वो परिंदे अच्छे है, कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे. कारण त्यांना हे विश्व माझं घर वाटतं. जसं माऊली म्हणाल्या, हे विश्वची माझे घर. आता या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी आम्हाला त्या देवाची ओळख असणं गरजेचं आहे. जिथून आपण सुरुवात केलती ना, ती ओळख महत्वाची आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आधी देवाशी ओळखावे, मग त्याशी अन्यने भावे भजावे, अखंडचे ध्यान धरावे सर्वोत्तमाचे. फक्त हरिपाठामध्ये म्हणून चालणार नाहीये की मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला, गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले. जे ज्ञानेश्वर माऊलींनी सार चोजविले म्हणजे समजावून सांगितलं. सार म्हणजे शाश्वत ज्ञान, ते समजावून सांगितलं. ते आम्हाला जाणणं गरजेचं आहे, ओळखणं गरजेचं आहे. ते ओळखतात तेव्हा येतं जेव्हा तुम्हाला ती ज्ञानदृष्टी येते. आणि ती ज्ञानदृष्टी आध्यात्मिक सद्गुरूला शरण गेल्यानंतर येते. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न शेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. त्या आध्यात्मिक गुरुला शरण गेल्यानंतर आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्या परमात्म्याची ओळख होते. आणि मग आम्ही असा परमार्थातला भक्त